morning students. In previous video we discussed about examples from problem set 3. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या काही व्हिडिओजमध्ये आपण प्रश्नसंच 3 मधील काही उदाहरणं सोडवलेली आहेत. तोच प्रश्नसंच आपला आणखीन चालू आहे, त्यालाच पुढे कंटिन्यू चालू करतो आणि त्यातलं एक्झाम्पल नंबर 17. एक्झाम्पल नंबर 17 हा एक विशिष्ट प्रकारचा एक्झाम्पल आहे. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. तुमच्या बोर्डाच्या क्वेश्चन पेपरमध्ये असे दोन मुख्य प्रश्नामध्ये ॲक्टिव्हिटीचे प्रश्न विचारले जातात. क्वेश्चन नंबर 2 बी आणि 3 बी. सेकंड ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटीचे अशा पद्धतीचे हे क्वेश्चन्स विचारले जातात. मला वाटतं 3 एमध्ये आहे आणि 2 एमध्ये आहे. मी बी सांगितलं चुकून. तर क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 यामध्ये अशा पद्धतीचे ॲक्टिव्हिटीचे क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजे ज्यामध्ये ॲन्सर दिलं जातं, परंतु त्यातल्या रिकाम्या जागा हे तुम्हाला भरायचे आहेत. तर तशाच पद्धतीचा एक क्वेश्चन मी आज घेतो सुरुवातीला. क्वेश्चन नंबर 17 आहे तुमच्या प्रॉब्लेम सेट 3 मध्ये. आणि काय म्हणले बा क्वेश्चन? इन फिगर chord EF parallel chord GH. Means in this figure chord EF and chord GH are parallel. Actually quadrilateral EFHG is a cyclic. हा सायक्लिक चक्रीय चौकोन आहे आणि त्याच्यातल्या अपोजिट साइडची एक पेअर पॅरलल आहे असं दिलेलं आहे. अँड क्वेश्चन इज आस्क्ड प्रूव्ह दॅट सेकंड पेअर ऑफ अपोजिट साइड दॅट इज chord EG कॉन्ग्रंट chord FH. अपोजिट साइडची दुसरी पेअर कॉन्ग्रंट आहे असं प्रूव्ह करायचं आहे. बघा, हे एक्झाम्पल टेक्स्टबुकमध्ये या पद्धतीचे दिले. कदाचित क्वेश्चन पेपर सेट करत असताना एखादा एक्झामिनर तुम्हाला हे स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये सुद्धा सांगेल. इफ असं दे क्वेश्चन, इफ इन सायक्लिक क्वाड्रिलॅटरल वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स इज पॅरलल देन प्रूव्ह दॅट अदर पेअर ऑफ अपोजिट साइड इज कॉन्ग्रंट असं म्हणेल. अपोजिट साइडची एक पेअर पॅरलल असेल तर दुसरी पेअर कॉन्ग्रंट आहे असं प्रूफ करा, असंही क्वेश्चन असू शकतो. मग असं स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये क्वेश्चन आल्यानंतर फिगर तुम्हाला काढावी लागेल. अपोजिट साइडची एक पेअर पॅरलल घ्यायची, त्याच्यावरून गिवन टू प्रूफ. जर कन्स्ट्रक्शनची गरज असेल तर कन्स्ट्रक्शन आणि प्रूफ या स्टेप्स तुम्हाला सेल्फ लिहाव्या लागतात. म्हणून 2 पद्धतीने हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर आता आहे त्या परिस्थितीत तुम्हाला हा ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे. तर ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये ॲन्सर दिले, त्याला कंप्लीट करायचं आहे. मग आता प्रूफमध्ये पहिल्यांदा तुम्हाला एक कन्स्ट्रक्शनची स्टेप सांगितले. ड्रॉ सेगमेंट GF. मग GF या पद्धतीने काढले. GF सेगमेंटचं कन्स्ट्रक्शन केलं. नाव सेकंड स्टेप, अँगल EFG या ठिकाणचा अँगल इज इक्वल टू अँगल FGH. ही कॉन्ग्रंट अँगलची पेअर ऑलरेडी तुम्हाला तुमच्या प्रूफमध्ये दिलेली आहे, पण त्याला 1 नंबर देऊन रिझन तुम्हाला लिहायचं आहे. व्हाय दिस पेअर इज कॉन्ग्रंट. ही पेअर कॉन्ग्रंट का आहे? बघा, तुम्ही फिगरकडे बघून सांगा मला. अँगल EFG इज इक्वल टू अँगल FGH. हे 2 अँगल कॉन्ग्रंट असण्याचं कारण काय आहे? काय सांगता येईल? बघा, फिगरकडे बघितल्यानंतर ॲज EF पॅरलल GH अँड ट्रान्सव्हर्सल इज FG, then this pair is of alternate angles.
Therefore, write down the reason in box. Alternate angles. Alternate angles. म्हणजे हा प्रश्न सोडत असताना क्वेश्चन पेपर मधलं बघून जसं तसं कॉपी करायचं आहे आणि त्या बॉक्सेस मध्ये लिहायचं आहे प्रॉपर जे काय असेल ते. याला 1 नंबर दिलेला आहे या ठिकाणी. आता सेकंड स्टेप बघा. त्याच्या खाली या. अँगल EFG इज इक्वल टू बॉक्स आहे आणि या बॉक्स मध्ये लिहित असताना तुम्हाला रिझन दिले इनस्क्राइब्ड अँगल थेरम. म्हणजे या EFG अँगल साठी इनस्क्राइब्ड अँगल थेरम अप्लाय करायचा आहे. मीन्स इन फिगर अँगल EFG इज अन इनस्क्राइब्ड अँगल. बघा EFG हा इनस्क्राइब्ड अँगल आहे आणि मग इनस्क्राइब्ड अँगल थेरम काय म्हणतो? द मेजर ऑफ अन इनस्क्राइब्ड अँगल इज इक्वल टू द हाफ ऑफ मेजर ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क. आंतरलिखित कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणजेच EFG न आंतरखंडित केलेला कंस कोणता आहे? EG आहे. तर इथं आपल्याला काय लिहावं लागेल? हाफ इंटू मेजर आर्क EG and its reason is already given inscribed angle theorem. आलं लक्षात? आता तसंच आता खाली परत एकदा तेच इथं रिझन दिलेलं आहे. इनस्क्राइब्ड अँगल थेरमच अप्लाय केलेला आहे, परंतु कोणत्या अँगल साठी? अँगल FGH. म्हणजे हे कॉन्ग्रुएंट मधला दुसरा FGH. Angle FGH is also an inscribed angle and intersects arc FH. Therefore, measure of angle FGH is equal to half into measure arc FH. आंतरलिखित कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. तर इथं काय येईल? हाफ इंटू मेजर आर्क FH. रिझन सेम इनस्क्राइब्ड अँगल थेरम. इनस्क्राइब्ड अँगल थेरम आहे. 2 स्टेप समजल्या तुम्हाला? 2 वेळेस आपण इनस्क्राइब्ड अँगल थेरम अप्लाय केलेला आहे. आता काय म्हणलं नेक्स्ट? देअरफॉर आर्क EG इज इक्वल टू बॉक्स आहे आणि याचं रिझन दिलंय फ्रॉम 1, 2 and 3. मग हे 1, 2 and 3rd स्टेटमेंट, ह्या 3 स्टेटमेंटचा विचार करत असताना आर्क EG इज इक्वल टू आर्क EG इतक्याच मापाचा दुसरा आर्क कोणता लिहिता येईल? तर ह्या 3 स्टेटमेंटकडे बघितलं तर ज्या ते 2 अँगल इक्वल आहेत त्यार्थी सेकंड आणि थर्ड स्टेपच्या या लेफ्ट साइड इक्वल झाल्या. अँगल EFG इज इक्वल टू अँगल FGH. लेफ्ट इक्वल झाल्या म्हणजे राईट इक्वल होतात, ज्यामध्ये दोन्हीकडे हाफ कॉमन आहे. मेजर आर्क EG इज इक्वल टू मेजर आर्क FH फ्रॉम 1, 2 and 3. बघा तुम्ही लिहिलात, पण तुम्हाला प्रूफ करायचं होतं कॉर्ड EG कॉन्ग्रुएंट कॉर्ड FH. ह्या स्टेटमेंट वरून त्या 2 कॉर्ड इक्वल झाल्या. पण ह्याचं रिझन काय? परत एक तुम्ही थेरम प्रूफ केलेला आहे. कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क्स आर कॉन्ग्रुएंट, पर्टिक्युलरली इन अ सर्कल. एका वर्तुळात एकरूप कंसाच्या जीवा एकरूप असतात. ज्या अर्थी हे 2 आर्क इक्वल आहेत त्या अर्थी त्या दोन्ही आर्कच्या जीवा म्हणजेच कॉर्ड EG अँड कॉर्ड FH आर कॉन्ग्रुएंट. आणि मग तिथं तुम्हाला रिझन लिहायचं आहे आणि रिझन काय लिहावं लागेल? करस्पॉन्डिंग कॉर्ड्स ऑफ congruent arcs.
कॉन्ग्रंट आर्क्स एकरूप जीवा, एकरूप कंसांच्या जीवा एकरूप असतात. तर अशा पद्धतीचा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असतो. मग दुसऱ्या क्वेश्चनमध्ये ज्यावेळेस विचारला जातात तिथले क्वेश्चन हे 2 मार्काला असतात. मग 2 मार्कासाठी 4 बॉक्स असतात. माझा 1, 2, 3, 4 आणि हे रिझनसाठी असणारा बॉक्स साधारणतः 5 बॉक्स आहेत, म्हणजे 2 मार्कासाठी असेल. किंवा एखादा बॉक्स वाढवला तर 6 बॉक्स होतात, तो 3 मार्कासाठी क्वेश्चन असतो. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला सोडवता येतात. नेक्स्ट आता आणखी काल जिथंपर्यंत सोडवलं त्याच्या पुढे कंटिन्यू करू आपण. कालमध्ये एक एक्झाम्पल नंबर 14 एक्झाम्पल नंबर 14 एक पाहिजे बघा. अशा पद्धतीचे तुम्हाला क्वेश्चन्स त्या सर्कलवर एकूण 12 मार्काचे नोट परीक्षेला विचारतात. प्रॅक्टिस करा. नेक्स्ट एक्झाम्पल in figure O is the center of a circle. Center of a circle. O is the center of a circle. Chord PQ congruent chord RS. If angle POR is equal to 70 degree, central angle POR is given, and major arc RS is equal to 80 degree. Find first major arc PR, second major arc QS, and third major arc QSR. Figure is also given. O is the center of the circle. Here chord PQ and chord RS are congruent. PQ and RS. आता बघा फिगर कंप्लीट करण्यापूर्वी ज्या अर्थी हे 2 कॉर्ड्स कॉन्ग्रंट आहेत त्या अर्थी या दोन्ही कॉर्डचे करस्पॉन्डिंग आर्क PQ आणि RS हे दोन्ही कॉन्ग्रंट असतील, दोन्हीचं मेजर इक्वल असेल. आता बघा तुमच्या एक्झाम्पलमध्ये आर्क RS चं मेजर 80 डिग्री आहे. ॲज आर्क RS हॅव मेजर 80 डिग्री, therefore arc PQ is also have measure 80 degree. PQ तुम्हाला विचारलंय का नाही, म्हणजे ते नंतर उपयोग होईल. आणि सेंट्रल अँगल POR having measure 70 degree is 70 degree. And from this information we have to find the required values. बघा आता पहिली किंमत कोणती काढता येईल. आता एक्झाम्पल मध्ये फक्त फिगरचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. हा क्वेश्चन समजा एक्झाम मध्ये आला तर ही फिगर आन्सर पेपर मध्ये काढायची गरज नाही, फक्त फिगरचं निरीक्षण करायचं आहे आणि विचारलेल्या किमती, विचारलेल्या क्वेश्चनचा आन्सर लिहायचा आहे. आता पहिली किंमत विचारले तुम्हाला मेजर आर्क PR. आता PR सिंपल आहे की होतं बघा, या PR आर्क जो आहे त्याच्याशी संबंधित केंद्रीय कोन आहे तर POR 70 डिग्रीचा. म्हणजे या PR आर्कचं मेजर किती होणार आहे 70 डिग्री. सिंपल. देयरफॉर आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन मेजर आर्क PR is equal to angle POR. Definition of major of minor arc.
डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क. मायनर आर्कचं माप कसं ठरवतो ते बघितलं. किंवा असं लिहा करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल ह्या आर्कचा सेंट्रल अँगल. देअरफॉर मेजर आर्क पी आर इज इक्वल टू 70 डिग्री. साधं सोपं पहिल्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मिळाला. आता दुसरा क्वेश्चन काय विचारलाय? मेजर आर्क क्यू एस विचारलाय. क्यू एस बरं, क्यू एस हा क्यू एस कडे बघितला. क्यू एसचं मेजर कसं ठरवलंय? आता याचा काय सेंट्रल अँगल नाही. मग क्यू एस साठी मग आता क्यू एस कडे जाण्यापूर्वी जे आर एस कॉर्ड आर्कचं मेजर 80 दिले, यावरून पी क्यूचं 80 आलं. आणि या सर्कलमध्ये या फिगरमध्ये जर बघितला तर 80 डिग्रीचे हे दोन, हा 70चा तिसरा आणि विचारलेला क्यू एस चौथा, हे चारी मिळून पूर्ण सर्क्युलर आर्क तयार होते 360 डिग्रीचा. त्यावरून तुम्हाला क्यू एस काढता येतो. मग क्यू एस कडे जाण्यापूर्वी आपण काय करूया? कॉर्ड आर एस, कॉर्ड किंवा पी क्यू कॉन्ग्रंट कॉर्ड आर एस, इट इज गिवन. हे तुमच्या एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. मग हे दोन कॉर्ड इक्वल आहेत. देअरफॉर आर्क पी क्यू कॉन्ग्रंट आर्क आर एस, आर्कचं corresponding to congruent chords, therefore major arc PQ is equal to major arc RS is equal to 80. It is 80. And now major arc PQ plus major arc PR plus major arc RS plus major arc QS is equal to, तर लक्ष द्यावा, PQ, PR, RS आणि QS हे पूर्ण सर्कल होतं आणि याचं मेजर किती येतं? 360 डिग्री. सबस्टिट्यूट करा. PQ 80 प्लस PR 70 प्लस RS 80 आणि QS शोधायचा आहे. असंच ठेवा, इज इक्वल टू 360. हे किती येईल? हे बेरीज 80 प्लस 70 150, 150 प्लस 80 230 डिग्री प्लस मेजर आर्क QS is equal to 360. Therefore major arc QS is equal to 360 minus 230 and this difference is 130 degree. 130 अंश. 130 अंशाचा. आलं लक्षात? नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, मेजर आर्क QSR. आता QSR फिगर मध्ये बघा. QSR कडे बघितला तर लक्षात येईल QSR यामध्ये दोन आर्क आहेत, QS आणि RS, ज्यामध्ये S हा एकमेव पॉइंट कॉमन आहे. मग आर्क ॲडिशन प्रॉपर्टी नुसार आपल्याला QSR चं मेजर काढता येतं. तर बघा, तिसऱ्याचा आन्सर मी या ठिकाणी लिहित होता. तर मेजर आर्क QSR is equal to मेजर आर्क QS प्लस मेजर आर्क SR म्हणा किंवा RS. QS चा आत्ताच आपण शोधलं 130 आणि RS चं दिलेलं आहे 80. आणि किती सांगा? 130 प्लस 80 210 डिग्री. अशा पद्धतीचे 3 क्वेश्चन्स आहेत.
नेक्स्ट बाय 14 होतं, 15 16 हे ड्रॉप झालेले आहेत, 17 घेतलंय, 18 ड्रॉप आहे, 19 एक्झाम्पल नंबर 19 19 नंबरचा क्वेश्चन काय आहे? In figure 2 circles touching internally are given. Two circles touching internally. First and second. D is the center of larger circle which is on the smaller circle. Circles with centers C and D are touched internally at point E. D lies on the inner circle. D हा आपल्या सर्कलवर आहे. Chord EB of the outer circle intersects inner circle. EB ही मोठ्या वर्तुळाची जीवा लहान वर्तुळाला A मध्ये इंटरसेक्ट करते. Prove that segment EA congruent segment AB. EA and EB congruent आहेत असं आपल्याला प्रूफ करायचं आहे. बघा फिगर आहे, एक्झाम्पल पूर्ण लिहिण्याची आवश्यकता नाही, नंबर टाकून मी फिगर काढलेली आहे. तर या फिगरकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे आता EA इज इक्वल टू AB कसं इक्वल होऊ शकतात? मग यासाठी काय करावं लागेल आपल्याला? We know the theorem of touching circles. The centers of touching circles and their point of contact are collinear. Means here DCE are collinear. Therefore, draw the segment ED which passes through the C such that C is between E and D. Also, draw segment ED. एक कन्स्ट्रक्शन करावं लागेल. हा क्वेश्चन आल्यानंतर ही फिगर तुम्हाला काढावी लागते. फिगरमध्ये कन्स्ट्रक्शनचा भाग आहे. मग सांगा आता तुम्ही पहिल्यांदा लहान सर्कलचा विचार करता, आतल्या सी सेंटर असलेल्या सर्कलचा विचार करता. DE is the diameter of smaller circle. Means angle EAD is the angle in a semicircle. हा अर्धवर्तुळातील कोन आहे आणि अर्धवर्तुळातील कोन हा काटकोन असतो हे आपण बघितलेलं आहे, कोरोलरीमध्ये प्रूफ केलेलं आहे. अर्धवर्तुळातील कोन हा काटकोन असतो. Therefore here we get angle EAD is equal to 90 degree. That is segment DA perpendicular chord EB. हे लहान सर्कलचा विचार करताना हा 90 डिग्रीचा मिळाला. आता थोडा वेळ मी लहान सर्कल बाजूला करतो. लहान सर्कलचं काम संपलं. जर मोठ्या सर्कलचा विचार करत असताना आता काय झालं बघा. D is the center of larger circle. DA perpendicular chord EB and we know the theorem perpendicular from center to chord bisect the chord. Therefore here we get segment EA congruent segment AB. साधं सोपं बघा, तुम्ही प्रत्येक सर्कलचा विचार करून अशा पद्धतीचे हे उदाहरण सोडवू शकता. आलं लक्षात? ठीक आहे. हे उदाहरण म्हणजे साधारणतः 3 किंवा 4 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात. दोन्ही 3 नमुन्याचं उदाहरण घेतलं. ॲक्टिव्हिटीचा क्वेश्चन आलेला आहे, प्रूफ करायचा क्वेश्चन आलेला आहे. तर हे उदाहरणं समजून घ्या, समजले असतील अशी अपेक्षा करतो. आणि आता काही उदाहरणं राहिलेले आहेत, हे अशाच पद्धतीनं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सोडूयात. तर या ठिकाणी थांबू. उर्वरित उदाहरणं आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये सोडूया. ठीक आहे, इथं थांबू.